घराघरातून सुख शांतीचे, घराघरातून सुख शांतीचे झरे पाझरावे. नरेंद्र हे दान द्यावे, नरेंद्र हे दान द्यावे. पण आज झरा नाही तर चक्क आनंदाचा पूरच या ठिकाणी दिसून येत आहे. आणि तेही मुंबई या महानगरीत. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या 7 बेटांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत इतक्या मोठ्या संख्येने ही मंडळी जमली आहेत, ती म्हणजे केवळ आपल्या गुरुमाऊलींना भेटायला, त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याला, जी निर्गुण स्वरूपात येऊन प्रत्येक आतुरलेल्या भक्तास पाहत आहे, अलोट प्रेमाने आशीर्वाद देत आहे. इथे सदैव वाहनांच्या धुरांत वेढलेल्या रस्त्यावरून गर्दीत गुरफटलेल्या धावपळीच्या जीवनात अनेकांना किंबहुना मोकळा श्वासही घेता येत नसावा. विज्ञानाने केली क्रांती, तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती. म्हणूनच की काय, पुढारलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना जीवाला कुठेतरी आंतरिक समाधान व शांती प्राप्त व्हावी, यासाठीच सद्गुरूंच्या दिव्य चरणी नतमस्तक होण्यास सुमारे 10,000हून अधिक भाविकांनी मुंबईतील गोरेगाव येथे प्रचंड गर्दी केली होती. निमित्त होते अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांच्या पूजन व दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता गोरेगाव येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या एकदिवसीय आध्यात्मिक सोहळ्याप्रसंगी प्रेमळ भावपूर्ण अंतःकरणाने मोठ्या उत्कंठतेने सद्गुरूंच्या दिव्य निर्गुण चरणांचे अर्थात सिद्ध पादुकांच्या दर्शनाने तृप्त झालेले भाविक दृष्टीस पडत होते. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी परमपूज्य जगद्गुरू माऊलींच्या सिद्ध पादुकांचे आगमन श्री व सौ अश्विनी अशोक महाडिक यांच्या निवासस्थानी झाले. तेथे त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत व पूजन संपन्न झाले आणि रात्री तेथेच श्रींच्या पादुकांचे वास्तव्य होते. मुख्य कार्यक्रम दिनी सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली, ज्यात विविध देखावे, संत परंपरा, राम दरबार, लेझिम पथक, ढोल पथक, भजनी मंडळ, कलश, तुळस व निशाणधारीही सहभागी झाले होते. सर्वजण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सोहळ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत हिंदू संस्कृतीचे मुंबईकरांना दर्शन घडवत होते. मिरवणूक सोहळ्याच्या प्रवेशद्वाराजवळ येताच सुवासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण केले. त्यानंतर सुगंधित फुलांनी आच्छादलेल्या आकर्षक पायघडीवरून परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमा संतपीठावर आसनस्थ करण्यात आल्या. मग वेदोपासक पुरोहितांच्या मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यावेळी सुमारे 6,000हून भाविकांनी प्रतिकात्मक श्रींच्या पादुकांचे पूजन केले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत परमपूज्य जगद्गुरू माऊलींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य शिकवणीनुसार समाजातील रंजल्या गांजलेल्यांना तथा गरजूंना विविध लोकोपयोगी वस्तूंचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यावेळी येथेही संस्थानाच्या वतीने वैद्यकीय उपक्रम अंतर्गत एका हॉस्पिटलला मोफत ECG मशीन, शैक्षणिक उपक्रम अंतर्गत गरजवंत शाळांना मोफत 5 वॉटर फिल्टर, प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि स्कॅनर, तर दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू 13 कुटुंबांना घरघंट्यांचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले. यावेळी माननीय सौ विद्याताई ठाकूर स्थानिक आमदार, माननीय श्री जयप्रकाश ठाकूर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा, माननीय सौ श्रीकला पिल्ले नगरसेविका, माननीय शोभा शेलार महिला व बाल विकास समिती अध्यक्ष मुंबई सोबत अन्य मान्यवरही उपस्थित होते. यानंतर वेळ होती
ज्ञानामृत प्राशन करण्याची. पूर्वजन्माच्या कर्मानुसार माणसाला सुख दुःख मिळत असते. सद्गुरू त्या जीवात्म्याचे प्राक्तन जाणून मार्गदर्शन करत असतात. आपण त्यांच्यावर निसंशय विश्वास ठेवून भक्ती केल्यास जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या प्रवचनकार भूषण मधुराताई पेशवे यांनी यावेळी अतिशय मार्मिक व संगीतमय पद्धतीने केले. नामस्मरण करत असताना आपल्या मुखातून पण केलं पाहिजे ना. तर त्यासाठी या सद्गुरूंनी काय केलेलं आहे, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू असं का म्हटलंय आपण, तर ह्या सद्गुरू माऊलींनी आपल्या शिष्यांना येणं केणं प्रकारेनं भक्ती शिकवली. मुक्तीपर्यंत न्यायचा संकल्प सद्गुरूंचा असतो. भक्ती मुक्ती शक्ती दाता. शक्ती आपल्याला साधना शिकवल्या, भक्ती शिकवली आणि आपल्याला गुह्य ज्ञानापर्यंत हे सद्गुरू घेऊन चाललेले आहेत, जे समर्थांनी रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. मग हे सद्गुरू सदेह असेल त्यांना परब्रह्म म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, ब्रह्मा विष्णू महेश तीन देव एकत्र आले आणि त्यांनी दत्त रूपाने अवतार कार्य घेतलं. नवनाथ पंथ सनात केला भाविक हो, आणि तिथून आपल्या गुरु परंपरेला सुरुवात झाली ना. मग ही किती प्रचंड शक्ती आहे. मग हे सद्गुरू आपल्याला काय करतात, आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतात. मग पण शिष्य सुद्धा तसा असला पाहिजे, त्यालाच ते गुह्य ज्ञान मिळतं. या सोहळ्याच्या औचित्याने 404 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन उपस्थित भाविकांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांवर पुष्पवृष्टी केली. अविस्मरणीय आनंदाचा अनुभव घेत नवचैतन्य निर्माण करून मन प्रसन्नतेने सद्गतीत करणाऱ्या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता झाली व परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुका सर्वांना निरोप देत पुढील जिल्ह्यासाठी मार्गस्थ झाल्या. श्री गुरुदेव.